व्हिडिओला सुरुवात करतोय. अचानक आमचं ठरलं मेहंदी काढायचं. सकाळी दीपालीला विचारले तर हे कोण होतं, अजून एक कोण, इतकी सुंदर, इतकी सुबक आणि इतकी छान काढते. आणि मला बोलते येतं जरा जरा. मला वाटलं असंच काढेल काहीतरी, म्हणून मी म्हणले काढ तशीच. पण ह्या हाताची बघा, कैवल्याच्या लग्नासाठी ही मेहंदी काढाले. खरंच खूप छान. कशी काढली? एकदम सुंदर. मी ते म्हणून बोललो ना, लगेच कोर्स शिकली, कोर्स केली. नाही केलं, पहिला नाही बोल, नाहीच केलं तिने. कदाचित ती नेहमी काढतेच दिसतंय. हो, वो बोलत नाही व्हिडिओमध्ये घेणार आहे. आता अशी दिसते भाजी दिसलेली. का नाही बोलत आहेस? नेहमीच काढते मी. हां, आणि मॅडमला परत बोलवलंय तिने. आवडली मॅडम? खूप. असं अगदी मनापासून. हां, वेळच नाही आहे तिलाही. आलो आम्ही कालच. आणि कसली भाकरी म्हणते काय ग, झुंजळ्याची? हा, काल तिने कळण्याची भाकर. कळण्याची भाकर. काल तिने पालकाची भाजी, हिरवा मिरचीचा ठेचा, ठेचा मस्त झाला. भात होतं. आणि आज स्पेशल मटकीची भाजी. आणि काय करायला लागलेत ना, ठेचा आणि कळण्याची भाकर. हां, आणि कळण्याची उद्या भाकर. खिचडी, इकडची खिचडी स्पेशल. असं म्हणते उद्या ती. सकाळी खिचडी. हां, बघूया कसं कसं जमतंय. जवळून दाखवा. म्हणजे मी इमॅजिनच केलं नाही की कैवल्याच्या लग्नाला जाताना एवढी सुंदर मी मेहंदी काढेन. मी असंही कुणाच्या लग्नात मेहंदी काढत नाही, कारण माझ्याकडे वेळच नसतं. आपले 4 ठिपके देते, संपलं. आज वेळ मिळाला आणि दर्शन पण खूप छान झालं. आता मी शाबू पण खाणार आहे त्याच्या हातचं. इकडची शाबुदाणा जो आहे ना, लाल मिरची टाकून करतात, खूप छान असतं आहे. म्हणजे असं मी पाहिलं आहे. आणि त्याची आई वातावरण एकदम थंड आहे. कीर्तन चालू आहे. काल पण कीर्तनाला गेलो होतो. आज कोणाचं आहे का? आज माझं नाव नाही मला. पण आज खूप चांगला आहे बोलला. बोलतात. आणि काय बोलले ते, किती दिवस आहे सप्ताह? सप्ताह चालू अजून आहे. 5 दिवस आहे. अजून 5 दिवस आहे. जो आम्हाला 2 दिवस तरी मिळालं. काल मी खूप पोट धरून हसले. ह्या हसत नव्हत्या, मलाच कसं तरी वाटत होतं. नाही, मला पण असं होतं ना. नाही, काल खरंच सांगते, खूप म्हणजे खूप हसलो आम्ही. वैष्णवी सारखीच आहे स्वभाव. हाव मॅडम, हाव मॅडम. मी तिला म्हटले वैष्णवी सोबत येत होती तिकडे. आम्ही येणार. ते ठीक आहे, तू कधी येणार आहेस? उन्हाळ्यामध्ये. हां, बघू. इकडे दाखवा आता, जवळून दाखवा. बघा किती बाबा आम्हाला छान उन्हाळ्यात यायला चमकलंय. सांगितलं. हे बघा, मस्त चमकाले. आणि शूट सर घ्यायला लागलेत. आणि खरंच खूप छान काढली मेहंदी. थँक्यू. म्हणजे पैसे देऊन सुद्धा मला एवढं जमलं नसतं मेहंदी काढायला, कारण वेळेचा खूप प्रॉब्लेम आहे. आणि बिचारी कॉलेजवरून आली, हरिपाठाला नाही गेली. तिची बहीण आली होती बोलवायला तिला. आणि त्यांनी मी मॅडमची मेहंदी काढणार आहे. आणि स्पेशल खिचडी वैष्णवी बनवायची तशी ती बनवते. पण आमच्याकडे दिवसच कमी आहेत. काय बनवायचं आणि काय खायचं असं झालंय ते. खूप सुंदर काढली मेहंदी. आता एवढं केल्यानंतर, जेवल्यानंतर मग पुढची मेहंदी. आज जेवणाचं पण दाखवायचं चांगलं. दीपालीची आई का कसली भाकरी का? कळण्याच्या भाकरी. थांबा तिकडून येते. आणि हे लाटून करतात आमच्याकडे ही भाकरी. मी वैष्णवी केल्यावर काय काय हे केले होते. पण ह्याला पाणी लावायचंच नाही. आणि तिथं पीठ पण नाही लावायचं. 1 किलो ज्वारी आणि उडद. इकडं उडद पिकतं. त्याच्याने ही चुलीवरच चांगली होते. ह्याला होला हाव बोलतात. हे मला सुरुवातीला जमायचंच नाही. हां, वैष्णवी हाव मॅडम. मी म्हणजे हाव का म्हणतेस तू? ती बोलली मॅडम आम्ही ह्याला हाव म्हणतो. म्हणजे हो जे बोलताय ना त्याला आम्ही हाव म्हणतोय असं. हे ह्याचं आहे. हे लोखंडी आहे तवा? नाही, लोखंडी आहे ना. म्हणजे तुम्ही भाकरी हे गॅसवर करत नाही? गॅसवर पण शकताने नाही. शेकते म्हणजे चांगले होत नाहीत. आणि एवढं छान इथं गरम छान वाटायलंय. आई बघ छान गरम हे करत शेकत आपली भाकरी करायला लागले. तू जेवणार आहेस आमच्यासोबत? कोण? तो. हां, मग रोजच्या तुम्ही किती दिवसाला करता, की रोज संध्याकाळी सकाळी? आम्ही आता खाटलं तर 2 दिवसातून. हां, आणि चपाती रोज असं. आणि ही तिकडं शेकायची की ह्याच्यावरच शेकायची? आरावर. आता ती शेकली आरावर? नाही. हां, कसं शेकायचे ते आरावर? ह्याला पाणी लावतच नाहीत. आम्ही ज्वारीच्या भाकरी करतो ना त्याला पाणी लावतो. मग ते आहे का नाही, पीठ घेऊन तुम्ही असं थापट. हां, थापतो. हां, असं थापतो हे सांगतात तसं. काहीतरी वेगळं. ते बरेचसे काय 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 प्रकार करतात. शेवची भाजी करणार होते, आम्हालाच वेळ नाही. मस्त चुलीवरचं. हां, हे असं आर काढतात बाहेर, म्हणजे इस्तो. तुम्ही इस्तोच बोलता ना ग? आणि त्याच्यावर अशी ही भाकर. हां, ही गॅसवर ह्याची चव नाही येणार. स्पेशल जेवण. भाजी काय केली ग? ठेचा. मिरचीचा. छान वाटायला लागलं हे एकदम असं बघायला. म्हणजे ह्याला चूलच लागतंय.
गॅसवर पण थापतात, पण गॅसवरली अशी चवदार लागत म्हणजे चव लागत नाही असं. पण ही थापली तर थापायला येत नाही का ही भाकर? येते का? पण ही चांगली होते का? कारण उडीद चिकट असतं ना. तू शाबू केलं तुला उपवासाचा? नाही. आई बा, सगळं आई बनवते. तू काय बनवते? बनवते ना. बनवते ते बनवते. नाही, येते तू. वैष्णवी पण करते छान. कसं ताट पटकन घेतलं. हे असं मेथी खातात आमच्याकडे, कच्ची उसळीची भाजी, ठेचा. आणि ह्याला हे बोलतात काय बोलले ते, ज्वारी आणि बाजरी, गव्हाचं, गहू म्हणते, उडदाचा. आणि हे इकडे माझं ताट. अरे कडक तव्यावरती केलं आहे. थांबा, जीव द्या तुम्ही, मग मी बसते. दीपाली चायने खास केलं. कसं आहे, कुठेही तुम्हाला हे हॉटेलमध्ये भेटणार नाही. हे जे प्रेम असतं त्याच्यामुळे त्याची चव खूप वेगळी येते. आणि एकदम गरमागरम दाखवलं मी तुम्हाला. मी मेहंदी लावले तसं जेवणार आहे. हां, ठेचा सप्प केलं बोलतात. मी थांबा, जबरदस्त झालं. आंबट मीठ पाहिजे करून. ये इकडं. नाही, खरंच खूप छान झाले चवीला. आणि जाड मस्त गरमागरम ठेचा आणि भाकरी. तर रात्री कीर्तनावरून आले आणि डायरेक्ट मी झोपून गेले. तर छान असं दीपालीने जी मेहंदी काढली ती खूप छान रंगली. अजून मी हात धुतलेला नाही आहे. पाट्याचे वाजले, तुम्हाला दाखवते. 4:24 आणि मी उठले 4:10ला. कारण इथून म्हणजे शेवगाववरून ट्रेन आहे आता हावडा काय तरी 5 वाजता. तर इथून आवरून जायचं आहे. तर ही मेहंदी दाखवते तुम्हाला. एक ती बॅग आहे ही जी दिसते, त्यानंतर ही साईड पर्स आहे आणि ती बॅग आणि एक सूटकेस, असं आमचं सामान आहे. खूप छान वाटलं. आणि खूप ह्याच्याने म्हणजे खूप वर्षांनी निवांत असं मी राहिले. 2च दिवस राहिले तरी मला 15 दिवस राहिल्याचं फील आला. कारण खूप इतकं प्रेमाने केलं दीपालीच्या आईने, वैष्णवीच्या बाबाने. वैष्णवी नाही आहे, तिला खूप मी मिस करते. कारण तिचं सगळं एक्झामचं ह्याचं त्याचं आहे. ती रोजची फोन करते मला रात्री पण. म्हणजे मी मेन दर्शन झालं म्हणजे गजानन महाराजाचं, ते पण 2दा आणि व्यवस्थित. परत इकडच्या हातची मेहंदी दाखवते. इतकी सुंदर मेहंदी काढली ती. नाहीतर मी अशी मेहंदी काढलीच नसते. कारण तेवढं माझ्याकडे म्हणजे मला येत नाही. एकतर काढले तर माझ्या दोन्ही मुली काढतात, त्यांनाही तेवढं वेळ नसतो. आणि घरात असलं की शिलाईचं काम असतं. ह्या निमित्ताने मेहंदी काढणंही झालं. इतकं छान, इतकं सुरेख असं मेहंदी काढलं आहे. आता दीपाली उठणार आहे आणि खिचडी बनवून देणार आहे. आता मी खाली जाते, आवरते आणि त्यानंतर निघतो आहे. तुम्हाला पहाटेचं बाहेरचं वातावरण दाखवते. दरवाजा उघडून प्रचंड थंडी आहे. आणि इकडं समोर देवळाचं जे आहे ते कलर दिसतं आहे, ह्या बाजूला आणि त्या बाजूला. पारायण तिथं होतं. तर चला, दीपाली उठले का बघते. तिने फोन करायला सांगितलं होतं मला. कोण उठला. वेड्यासारखे फिरायला लागले मी. इकडं गरम पाणी ठेवलं तापायला. हे बघा दीपाली, थँक्यू. हां, हे बघ मेहंदी. ती झोपेत आहे आणि उठवायला सांगितलं आहे मला.
गरम पाणी पिते. कधी येतेस माझ्याकडे? तुम्ही जेव्हा बोलत चल आता, चल बघू. आता नाही. हां मग तुम्ही झोपा आम्ही दोघे करतो. उठवलं तुम्हाला. भरपूर थंडी आहे बाबा, खूप म्हणजे खूप थंडी. आम्हाला इथं काहीच भेटत नाही, आम्ही शोधतो. मी चहा करते, तू खिचडी कर ना, कारण उशीर होईल त्याला. ते सोड, ते तांबे घे की खालचा, तो स्टीलचा, त्याच्यात त्याच्यात ठेव. 2च दिवस राहिलो आहे, पण वाटतं 1 महिना राहिल्यासारखं. महिना तर नाही, पण 15 दिवस राहिल्यासारखं. अजून काय काय करून खाऊ घालणार होती? काय गं बिट्ट्या ना? भेटते करणार होतो. अजून काय इकडचं स्पेशल? इकडचं हां भरीत आणि भाकर. हां, वांग्याचं भरीत. आम्ही दिवसात शेतामधले रोडगे. शेतामधले दोडगे म्हणजे? म्हणजे ते ना शेतामध्ये म्हणजे असं शेताचा गड्डा करून त्याच्यामध्ये भाजतात. ओके, ते अशा मटक्यात घालून. हां हां हां, ते सगळं हे ना, काय बोलतात त्याला, जे हे तुरीच्या शेंगा. हां हां, सगळं राहिलं. पण एवढं केलं ते पण खूप झालं, नाहीतर एवढं कोणी करत नाही, वेळ नसतं तेवढा. मॅडम बोलतात, काकू बोला म्हणल्यावर ह्या पुरी. तर चालेल, आता खिचडीचा काय व्हिडिओ मी घेणार नाही, ट्रेनमध्ये दाखवते. आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.